आमच्या आयुष्यभराची सेवा देखील अपुरी पडेल. सरांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर आमच्यासारख्या नवीन रुजू झालेल्या सहकार्यांनाही तेवढ्याच ताकदीने तयार केले. सरांकडून काम शिकत असताना मी असंख्य चुका केल्या आणि त्या प्रत्येक चुकीवर मी सरांचा ओरडाही खूप खाल्ला आहे. परंतु सरांच्या बोलण्याचा आणि ओरडण्याचा मला कधीही राग आला नाही, कारण की त्या प्रत्येक चुकीवर मला सरांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या 33 वर्षाच्या अनुभवाची शिदोरी मला मिळाली. मी सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकली. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ग नियंत्रण. सर नेहमी म्हणतात वर्ग नियंत्रणासाठी सगळ्यात प्रभावी साधन ते म्हणजे शिक्षकाचं ते विषयावरील प्रभुत्व आणि त्याचं विषय ज्ञान आणि त्या विषय ज्ञानामुळे निर्माण होणारा आत्मविश्वास. त्यामुळे एक शिक्षक म्हणून आपला अभ्यास हा परिपूर्ण असायला हवा ही गोष्ट मी सरांकडून शिकली. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला आपण कमी लेखू नये, कारण येणारी नवीन पिढी ही नवीन कल्पना घेऊन येत असते आणि आपले विद्यार्थी हे नक्कीच आपल्यापेक्षा अधिक क्रिएटिव्ह असतात आणि त्यांच्याकडील नवीन ज्ञानाचा स्वीकार एक शिक्षक म्हणून आपल्याला करता यायला हवा. सरांनी बरेच वर्ष बोर्डामध्ये मॉडरेटर म्हणून काम केले. मुळात टेक्निकल नॉलेज असल्यामुळे 11वीच्या प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा विभागातही महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. सर तुम्ही आम्हाला फक्त फिजिक्सच शिकवलं नाही तर वेळेचे व्यवस्थापन आणि शिक्षणाचे आणि शिस्तीचे महत्त्व देखील पटवून दिले. तुमची उणीव आम्हाला कायम भासत राहील. म्हणून सरांसाठी मी इतकंच म्हणेन, पीपल मे चेंज, टाईम मे पास. People may change, time may pass, but our respect for you will always remain constant. श्री दीक्षित सर, श्री पवार सर आणि सौ कांबळे मॅडम तुम्हा सर्वांना पुढील प्रवासासाठी मी शुभेच्छा देते आणि वेळेअभावी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. माझे प्राचार्य माळे सर, सर्व इथे उपस्थित शिक्षक व नातेवाईक आणि मित्रमंडळी सर्वांना माझा नमस्कार. आज मी इथे जितेंद्र पवार यांची मुलगी म्हणून नाही तर त्यांची एक विद्यार्थी म्हणून उभी आहे, कारण ते घरी आल्यावर सुद्धाही शिक्षकच असायचे. 33 वर्ष एखादा व्यक्ती एका जागी एका प्रोफेशनमध्ये इतकी वर्ष स्वतःला डेडिकेट करू शकतो हे खरंच रेअर आहे. फिजिक्स शिकवणं पप्पांसाठी फक्त हे एक जॉब नव्हता, एक रेस्पॉन्सिबिलिटी आणि एक मिशनही होतं. मला आठवतं आहे बोर्डाच्या परीक्षा असू द्या, ॲडमिशन असू द्या किंवा काही असू द्या, पप्पांचं टेन्शन मात्र खूप जास्त असायचं. पण मात्र त्यांनी कधीही ते घरी दाखवलं नाही. ते नेहमी शांततेत घरी यायचे. रात्री 12-1 वाजेपर्यंत कधी त्यांचे कामं करत असायचे. त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आणि त्यांना काही बोलायचं नाही त्यावेळेस. आणि पप्पांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धाही कामं केलेली आहेत. खरं सांगायचं तर पप्पांनी कधीही एकही हक्काची म्हणून सुट्टी घेतलेली आहे. सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी उद्या काय शिकवायचं आहे त्याची तयारी करण्याची अपॉर्च्युनिटी. पण पप्पा फक्त एक डेडिकेटेड शिक्षक नव्हते, ते एक उत्तम वडीलही होते. आणि हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो त्यांचा. त्यांनी आम्हाला कधीही तू मुलगी आहे म्हणून हे करू नकोस असं सांगितलं नाही. उलट नेहमी स्वतःचं उदाहरण देत म्हणायचे, मी जर हे करू शकतो तर तू का नाही. त्यांनी कधीही आमच्यामध्ये भेद केला नाही. आम्हाला नेहमी समान संधी, समान अपेक्षा, समान विश्वास दिला. आज हा कार्यक्रम पाहून मला खूप समाधान वाटतंय, कारण पप्पांचं हे डेडिकेशन आज इथे उपस्थित सर्वांनी मनापासून ओळखलं आणि त्याचा सन्मान केला. इथल्या प्रत्येक सहकारी शिक्षकांचे व प्राचार्यांचे मी मनापासून आभार मानते. पप्पा, तुम्ही जे स्टुडंट्सना शिकवलं तेच आम्हालाही शिकवलं. मेहनत, शिस्त आणि समानता. आजचा दिवस तुमचा विश्रांतीचा आहे, पण तुमचा इम्पॅक्ट मात्र नेहमी राहील. थँक्यू. ही शाळा माझ्यासाठी खूप जुनी किंवा खूप नवीन असं नाही आहे. मी या शाळेची 11वी आणि 12वीची विद्यार्थिनी आहे. आजचे सेवानिवृत्तीसाठी इथले जे मान्यवर आहेत, पवार सर हे माझे फिजिक्सचे टीचर होते. त्यामुळे ह्या शाळेतल्या ऑलमोस्ट बऱ्याच टीचर्सना मी बऱ्यापैकी चांगली ओळखते. राहिली गोष्ट बाबांची, तर शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना सगळ्यांना ओळखतात, पण ॲज अ बाबा म्हणून जे काही व्यक्तिमत्व मी बघितलं आहे ते खूप वेगळं होतं. इथे जे स्ट्रिक्ट आणि हार्ड असणारे बाबा घरी तसे कधीच नव्हते. एकदम मनमिळाऊ, शांत, फनी असं मी बाबांना नेहमी बघितलं आहे.
मी डॉक्टर होतानाच्या काळामध्ये मला बाबांनी असं कधीच नाही सांगितलं की मी तुझ्यासोबत ॲडमिशनला येईन किंवा तुझ्यासोबत राहील. माझ्या बाबांनी माझं मेडिकल कॉलेज 3rd इयरला बघितलं. तोपर्यंत पूर्ण तू त्या प्रोसेसमधून जा, तू सगळं कर, कारण मी तुझ्यासोबत आलो तर तू कधी शिकणार, असं त्यांचं नेहमी वाक्य होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मला डॉक्टर होताना बघायचं होतं. सो बाबा डॉक्टर झाले पण ते तुमच्यामुळे झाले. थँक्यू. तसेच गीताताई पालरेच्या मॅडम आणि तसंच शिक्षकेतर कर्मचारी व सगळे सहाय्यक शिपाई काका व यांना सर्वांना नमस्कार करतो आणि मी 2 शब्दांना सुरुवात करतो. तर आज मी इथे उभा आहे तेव्हा माझ्या मनात खूप भावना आहेत, अभिमान आहे, आनंद आहे आणि थोडंसं दुःखही आहे. कारण आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेल्या माझ्या आईचा शिक्षक म्हणूनचा प्रवास पूर्ण होत आहे. आई, आज तुझ्या निवृत्तीचा दिवस आहे. अनेक वर्ष तू विद्यार्थ्यांना शिकवलंस, त्यांना योग्य दिशा दिलीस, त्यांना योग्य मार्ग दाखवला, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून दिला. आणि फक्त एक शिक्षक म्हणून हा एक व्यवसाय म्हणून नाही तर ती एक जबाबदारी म्हणून पार पाडली. आणि तू अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात काहीतरी अचीव करण्यासाठी शिक्षण दिली आणि ते तुझा नेहमी प्रयत्न होते. आज इथे उपस्थित असलेले अनेक जण तुला एक उत्तम शिक्षिका म्हणून ओळखतात, पण तुला आणखी एक ओळख माहिती आहे, ती म्हणजे आई, जिने आयुष्यात कितीही संकट आली तरी हार मानले नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तू माझ्यासोबत होतेस. मला चालायला शिकवण्यापासून आयुष्यात योग्य निर्णय घ्यायला शिकवण्यापासून प्रत्येक गोष्टीत तुझा हात होता. माझ्या पाठीवर तुझ्या शाबासकीची थाप होती. अनेक वेळा तू स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि माझ्या चेहऱ्यावर हसू बांधण्यासाठी तू किती त्याग केलेस याची मला आज जाणीव होत्या. एक पालक म्हणून आयुष्य जगणं सोपं नसतं, पण तू कधीच मला त्या संघर्षाची जाणीव नाही होऊन दिलीस. प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरी गेलीस. कधी आई बनून प्रेम दिलंस तर कधी वडिलांसारखी ताकद दिलीस आणि कधी मित्र बनून माझं म्हणणं ऐकून घेतलंस. मला आठवतं लहानपणी मी तुला शाळेसाठी तयारी करताना पाहायचो. कितीही थकवा असलं तरी विद्यार्थ्यांसाठी तुझ्या चेहऱ्यावर नेहमी उत्साह असायचा. तुझ्यासाठी अध्यापन हे केवळ काम नव्हतं तर तुझं प्रेम होतं. आणि तुझे विद्यार्थी जगाच्या वेगवेगळ्या भागात असतील, काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही शिक्षकही असतील व काही उच्च पदांवर देखील असतील, इतर क्षेत्रात असतील, यशस्वी असतील, त्यामागे तुझा मोलाचा वाटा आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून कसं जायचं हे सगळं मी तुझ्याकडून शिकलो. आज इथे मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे आणि माझ्या प्रत्येक यशामागे तुझा आशीर्वाद आहे, तुझे कष्ट आहेत. आणि कधी आपण जवळच्या व्यक्तींना धन्यवाद म्हणायचं विसरून जातो, पण आज या मंचावर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. धन्यवाद आई, तू जे काही केलंस आणि जे काही करतेस त्यासाठी खरंच धन्यवाद. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या चुकांना समजून घेतल्याबद्दल, मला स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायला शिकवल्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी आई असल्याबद्दल. एक शेवटी 2 ओळींची कविता आहे की झाडाची पाने मोजता येतील बट आईची माया कधीच मोजता नाही येणार. आणि आज ते मला जाणीव करून देते तुझं हे सेवापूर्ती सोहळ्याचं क्षण. सो मी त्यासाठी एक कविता सादर करू इच्छितो की जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत. आयुष्यातील आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. तळहाताच्या पाळणा करून सांभाळते ती आपल्याला, आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच फुलवते ती माळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही. आयुष्यातील आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपल्याचा लळा असतो. आपलं भलं व्हावं यातच तिला जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असते, चिंता कधी वाटत नाही. आयुष्यात आई नावाचं पान काही